हॅलो गाईज, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे। उद्या आमचं स्टँडअप आहे, सो मी स्टँडअपची तयारी करत आहे। कमल झाली तबलात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या 2 hours later. तसं तर गाईज शाळेत स्टँडअपची एंट्री एकदम भन्नाट व्हावी म्हणून मर्सडीज बुक केलेली। ती मर्सडीज 1.5ची होते, पण ते मला टाकून गेले म्हणून मी पप्पांच्या गाडीवर शाळेत चालले। पप्पा मला सोडायला येतात। हॅलो गाईज, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आमचं स्टँडअप आहे, सो इथे आम्ही 2 वाजता सर्वांनी निघून इथे यायचा, शाळेत यायचा प्लॅन केलेला, पण सर्व नटायला गेलात। सो आता इथे फक्त मी, क्रांती आणि श्रावणी महाडिक आम्ही तिघीच आहोत। गाईज 150 रुपयाचा खायला आमचा। गाईज तुटत नाही, दगड तुटत नाही। माझा फोटो वाटत असेल तर बाकी मुलींना आपण विचारूया। पॅटीस कसा वाटला? पॅटीस दगड दगड कसा लागतोय? So good and tasty. आणि त्याचप्रमाणे आपण इथे आज आपला निरोप समारंभ ठेवला आहे। निरोप समारंभाचे अध्यक्ष शाळेचे सभापती माननीय डॉक्टर एकदाशी शेळके, तसेच उपस्थित मान्यवर माझे सहकारी बंधू आणि मित्र, विद्यार्थी मित्रांनो, आज जरी 10वीचा निरोप समारंभ असला तरी आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही। तुम्हाला केव्हाही काही 10वीची परीक्षा झाली, 10वीचा निकाल लागला, तुम्हाला काही शंका वाटली तरी आम्ही तुमची शंकेचा निरसन करणार आहोत। त्याचप्रमाणे महिनाभर परीक्षा 21 तारखेपासून 17 मार्चपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्या कोणता अभ्यास आणायचा, परवा कोणता आणायचा। सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांनी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। त्याचा लाभ घेण्यासाठी रोज यायचं आहे। उद्यासुद्धा मी तुम्हाला बोलवलेलं आहे, इंग्रजी आणि गणित विषयाचा अभ्यासक्रम घेऊन सोमवारपासून मराठीचा अभ्यासक्रम 3 दिवस शिकवणार, कोकणी शिकवणार आहे। आणि ज्याचा जसा विषय असेल त्या विषयाचं मार्गदर्शन रोज तुम्हाला मी टाईम टेबल दिलेलं आहे, त्याप्रमाणे रोज यायचं। मराठी असेल, हिंदी असेल, गणित 1 असेल, गणित 2 असेल, विज्ञान 1 असेल, विज्ञान 2 असेल, असं सर्व विषयांचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देणार आहोत। म्हणजे तुम्हाला निरोप दिला आहे म्हणजे तुम्ही घरी राहाल असं नाही, किंवा तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हा, 100% निकाल लावा। यावर्षी माझी तर आशा आहे की 100% निकाल लागायला पाहिजे आणि तो तुम्ही लावणारच आहात। 10वीचे विद्यार्थी सर्व त्यांनी मला शब्द दिलेला आहे की आम्ही सर 100% निकाल लावणार आहोत। त्याच्यामुळे मी बिनधास्त आहे आणि तुम्ही आणखी प्रयत्न करा। दिवस गेले नाही, वेळ गेलेले नाही, तर तुम्ही आणखी प्रयत्न करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा। नुसतंच मार्क होऊ नका, तर चांगले मार्क आपल्याला कसे मिळतील याच्याकडे सुद्धा लक्ष द्या। पेपर कोरा ठेवू नका। जर पेपरमध्ये काही लिहिलात नाही तर परीक्षक मार्क कुठनं देणार? म्हणून पेपरमध्ये काही ना काहीतरी लिहा। तुम्हाला येतोय, भरपूर येतोय, पण तुम्ही घाबरू नका। आणि एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे आणि एवढे 2 शब्द बोलण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी धन्यवाद मानतो। या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड असे बाहेर पडत आहे। ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे। ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले ते दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे।
मला अनेक प्रसंगी मित्रमैत्रिणींनी मदत केली. आम्ही शाळेत मधल्या सुट्टीत एकत्र जेवण करायचो, एकमेकांची भाजी आवडीने शेअर करायचो. कधी मन जर निराश झाले तर शाळेत आल्यावर ते ताजेवणारे व्हायचे. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे. भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून आमच्या निरोप समारंभाचा हा दिवस आहे. 2 शब्द बोलून मी माझे आता पट आता माझी बारी. सर्वांचे आभार मानू इच्छितो. माझं नाव श्रावणी गोरे. आज आपण येथे आपल्या 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. निरोप म्हणजे नेमकं काय असतं? आज आपला शाळेचा शेवटचा दिवस. या शाळेने आपल्याला खूप काही दिले. नुसते पुस्तकी ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्तबद्ध, प्रामाणिकपणा आणि या जगात कसं वावरायचं याचे देखील धडे दिले. हे विद्यालय सोडून जातोय म्हणजे आपण सर्वच सोडून जातोय असं नाही. खूप आठवणी आहेत आपल्यासोबत, आपल्या आपल्या शिक्षकांच्या. आज मला 10वी झाल्याचा फार आनंद होतो आहे, परंतु तितकेच वाईटही वाटते. पहिल्यांदा शाळेत रडत आले होते. कुणी ओळखीचं नव्हतं, मित्रमैत्रिणी नाही. आपण आज जिवलग मित्रमैत्रिणी, भावंडे आहेत. नको असलेला तो दिवस आज आला. यानंतर कधी भेट होईल ते माहीत नाही. पुढील शिक्षणासाठी सर्वांचे मार्ग वेगळे असतील, पण सोबत आपल्या आठवणी नक्कीच असतील. जाता जाता एकच सांगतो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द ऐक रे सबस्क्राईब काय करायला रे.